गुजरातमध्ये झालेल्या छापेमारीत गुळामध्ये काही अनावश्यक रंग मिसळल्याचं स्पष्ट झालंय। एकीकडे पिवळ्या धमक गुळाला बाजारपेठेत मागणी असते, पण अशा गुळामध्ये केमिकल मिसळलेली असतात। नैसर्गिकरित्या बनवलेला गुळ उठावदार दिसत नाही, परिणामी त्या गुळाला चांगला दर मिळत नाही। खऱ्या अस्सल नैसर्गिक गुळाला ग्राहक नाही आणि केमिकल मिश्रित गुळावर कारवाई होत नाही। त्यामुळे गुळ उत्पादक आणि व्यापारी दुहेरी कचाट्यात सापडलेत। त्यातून मार्ग काढण्यासाठी कोल्हापूरच्या मार्केट यार्डात 2 दिवस गुळाचा लिलाव बंद ठेवण्याचा आणि 1 दिवस आड लिलाव करण्याचा निर्णय झाला। गुळाचं माहेरघर म्हणून कोल्हापूरचा लौकिक आहे, पण काही चुकीच्या प्रकारामुळे कोल्हापुरी गुळ बदनाम होऊ लागलाय। गुजरातमधील काही गुळ व्यापाऱ्यांवर अन्न औषध प्रशासन विभागानं छापे टाकले। त्यावेळी खाण्यासाठी अयोग्य असणारा रंग त्या गुळामध्ये मिसळल्याचं तपासणी स्पष्ट झालंय। तपासणी केलेला गुळ कोल्हापूरचा असल्याचा दावा गुजरातमधील व्यापाऱ्यांनी केलाय। त्यामुळे गुजरातमधील अनेक व्यापाऱ्यांनी कोल्हापुरातून गुळ खरेदी थांबवली आहे। त्याचा परिणाम कोल्हापूरच्या बाजारपेठेवर झालाय। वास्तविक गुऱ्हाळ घरांचा हंगाम संपत आलाय। सध्याच्या घडीला कोल्हापूर जिल्ह्यात 10 ते 15 गुऱ्हाळ घरं सुरू आहेत, पण खरेदीसाठी व्यापारीच नसल्यानं गुळ पडून राहतोय। केमिकल आणि साखर मिश्रित गुळ चमकदार आणि पिवळा धमक दिसतो, पण नैसर्गिक गुळाला काहीसा काळपट रंग असतो। गुजरातमधील त्या प्रकारानंतर कोल्हापुरातील काही शेतकऱ्यांनी केमिकल नसलेला नैसर्गिक गुळ लिलावासाठी आणला, पण नैसर्गिकरित्या बनवलेल्या गुळाला मागणीच नव्हती। त्यामुळे कितीही चांगल्या पद्धतीचा गुळ बनवला तरी त्याला दर मिळत नाही, या भावनेतून गुऱ्हाळ घरं बंद ठेवण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। त्यानंतर बाजार समितीमध्ये गुळ उत्पादक आणि संबंधित घटकांची बैठक झाली। 15 एप्रिलपासून गुळ सौदे सुरू होणार असले तरी 20 एप्रिलपासून 1 दिवस आड गुळाचा लिलाव करण्याचा निर्णय झालाय। अशा परिस्थितीत पहिल्यांदाच कोल्हापूरच्या गुळाच्या बाजारपेठेवर बदनामी आणि मंदीचं सावट आलंय।